इराण आणि अमेरिका इस्रायलच्या युद्धामुळे देशभरात एलपीजीची टंचाई ही वाढत चालली आहे। गॅस सिलेंडर वितरकांच्या कार्यालयाबाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहेत। गॅस मिळाला नाही तर काय या चिंतेने आता सर्वसामान्य धास्तावलेत। पाहूयात। एजन्सीवाले म्हणतात 25 सिलेंडर येणार आहेत। मग बाकीचे लोक किती येतात? इथं इथपर्यंत 25 होतात। बुकिंग केले तुम्ही? हो, बुकिंग केलेलं आहे। मिळत नाहीये। मिळत नाही म्हणजे आता गाडीच नाहीत ना। मी तर 6 वाजल्यापासून नाही, एक तर मला शुगर बीपीचा त्रास, आता इथं चक्कर यायला आली, पाणी घेऊन बाटली घेतली पाण्याची, पाणी 3 दिवस झाला गॅस संपला होता। गॅसचा तुटवडा होता म्हणून मी आज नंबर लावला ड्युटीला सुट्टी घेऊन। कामावरून सिलेंडर घेण्यासाठी का चालू आहे? म्हणजे आता आपलं काम सोडायचं आणि सिलेंडरची वाट बघत बसायचं झालं असं झालं। आता पूर्णपणे ऑनलाईन बुकिंग बंद आहे, पुढची शाश्वती काही नाही म्हणून लोकांनी रांगा लावलेल्या आहे। पब्लिकच गॅसवर बसलेली, गॅस कधी भेटेल हीच अपेक्षा करते। इराण आणि अमेरिका इस्रायलचं युद्ध सुरू होऊन 13 दिवस उलटले। या युद्धाची झळ राज्यातल्या ग्रामीण भागाला बसू लागली आहे। राज्यातील अनेक शहरात एलपीजी सिलेंडरचा तुटवडा असून ग्राहक पहाटेपासून गॅस वितरकांच्या कार्यालयाच्या बाहेर रांगा लावताना दिसतात। काही 6:45 वाजल्यापासून थांबलोय आम्ही दत्तवाडी चौकीच्या तिथं। आणि तिथं 6:45 वाजल्यापासून, आणि तिथं आल्यावर आम्हाला काल सांगितलं तिथं आहे ना, आज सांगतात की इकडे देतात। आज 7 वाजल्यापासून आम्ही थांबलोय। परत शाळा सुट्टी झाली, माझी मी धंद्याची सुट्टी झाली। सकाळपासून 9 वाजल्यापासून उभारलो सर। अजून होणारच आहे सर। सकाळपासून चहा नाही, पाणी नाही, धंदा नाही, पाण्याचं व्यवस्था पण नाही आहे इकडे, आणि लेडीजसाठी व्यवस्था पण नाही आहे। आमची टाकी आता उद्या जर संपली तर मग काय करायचं ना? आम्ही नाही चूल करू शकत नाही, काय करू शकत नाही। गॅस भरून यायलाच पाहिजे। युद्ध सुरू झाल्यानंतर घरगुती सिलेंडर बुकिंगसाठीचा 21 दिवसांचा नियम बदलून 25 दिवसांवर करण्यात आला। मात्र इकडे दापोलीत 45 दिवसानंतर सिलेंडर बुकिंग घेतलं जाणार आहे, त्यामुळे ग्राहक पॅनिक झाल्याचं पाहायला मिळतंय। लोक घरात गॅस शिल्लक असला तरी सुद्धा इकडं अचानक लोक घरातून गॅस भरण्याच्या लाईनला आलेत, आणि इथं एवढी गर्दी आहे की बस सकाळी मी तर 9 वाजल्यापासून लाईनला आहे। आता समजा घरचा पण गॅस संपला तर इथं जर गॅस नाही भेटला तर करायचं काय? आपण फ्लॅट मधून काय कुठं चूल पेटवणार नाही, आपल्याला लाकडं बिकडं कुठं भेटणार नाही, म्हणजे परिस्थिती गंभीर आहे सर। हातातली कामं सोडून, ऑफिस बुडवून, लेकरा बाळांना घरी सोडून लोक सिलेंडर घेण्यासाठी 8-8 तास रांगा लावतायत। अशा वेळी जर गॅस मिळाला नाही तर वितरक आणि ग्राहकांमध्ये हमरी-तुमरीची पाळी येते। 80 नंबर मेरा था, 40 नंबर में खत्म हो जा रहा पूरा माल। अभी हम लोग क्या करेंगे? सुबह से खड़े ले। फ्रॉड हो रहा ज्यादा, 5 साल हो रहा माल यहाँ से। आम्ही सकाळपासून आम्ही इथं उभे आहे, आम्हाला सिलेंडर भेटलत नाही। ती लोक येते बाटला घेऊन जाते, डायरेक्ट घेऊन जाते। ते पावती आहे बिती काय काय आहेत नाही याच्याकडे। आम्ही नंबर लावलेला आहे, याच्या अंदर नंबर मागे सकाळपासून आले आम्ही 9 बजे। परेशान करके रखेले, नंबर नजदीक आ रहा, ब्लैक कर दे रहे उधर से बाहर से। लेडीज लोग क्या करेंगी? रोजा रख के धूप में बैठे ले, बच्चे छोड़ के आए ले, जरा सी लेडीज की कोई है नहीं यहाँ पे कदर। एकीकडे एलपीजी सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहक लांबच्या लांब रांगा लावत असताना वितरक मात्र गॅसचा मुबलक पुरवठा आहे, लोकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन करताना दिसत आहेत। गॅसचा असा तुटवडा झाला, रेग्युलर गॅस येत आहे कंपनीकडनं तो सहकार्य पूर्ण आहे आपल्याला। फक्त कमर्शियल सिलेंडर मध्ये त्यांनी ते रिस्ट्रिक्शन आणलेलं आहे, आणि बुकिंग जी आहे ही 25 दिवसाच्या नंतरच होत आहे। तर ग्राहकांना आमचं तेच आव्हान आहे की त्यांनी बुकिंग करताना 25 दिवसाच्या नंतर बुकिंग करावं, पॅनिक मध्ये येऊन बुकिंग करू नये। एकीकडे गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी राज्यात ग्राहकांची धावपळ उडाल्याचं चित्र आहे। युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं व्यावसायिक गॅस सिलेंडर विक्रीला ब्रेक लावलाय, त्यामुळे घरगुती गॅस ग्राहकांची चिंता वाढली आहे। पण आज भारताकडे 40 दिवस पुरेल इतका एलपीजीचा बफर स्टॉक उपलब्ध आहे। तसंच भारत आता केवळ मध्य पूर्वेवर अवलंबून न राहता अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाकडून अधिक आयात करण्याच्या तयारीत आहे। केवळ साठेबाजी रोखण्यासाठी एलपीजीच्या बुकिंगचा कालावधी 4 दिवसांनी वाढवण्यात आला असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।